Recording in progress. नमस्कार. गुड मॉर्निंग and ओम शांती. गुड मॉर्निंग डॉक्टर सुधा, अनघा. गुड मॉर्निंग पल्लवी, शोभाताई, रुपाली, चारू, अनिता, अभिषेक. नमस्कार. गुड मॉर्निंग प्रतिभा, प्रतीक्षा, सीमा, रुचाली, श्वेता, कविता, जेठनी, रेखाताई, मुग्धा, ललिता, सोनाली, वत्सला. गुड मॉर्निंग. कसे आहात गंगामाई? हाव आर यू एव्हरीवन? आणि खूप दिवसांनी भेटतोय असं वाटतंय, हो की नाही? किती दिवस झाले आपण भेटलोच नाही असं वाटतंय. आणि खरं तर रोज आपण एकमेकांना आपल्या विचारांमध्ये आठवत असतो. प्रत्येक कृती करताना काहीतरी आठवतं, अरे हां, हे आपण या कार्यक्रमात शिकलो होतो, हे आपण असं करत होतो. आणि रोजचं रुटीन एक सुरू झालंय. सकाळी लवकर उठायचं, दिवसभरात ग्रॅटिट्यूड त्याची प्रॅक्टिस करायची आणि खूप साऱ्या गोष्टी सातत्याने करत राहायच्या आणि नवीन-नवीन शिकत राहायचं. हे तर आपलं चालूच आहे, हो ना? गेली 5 वर्ष जेव्हापासनं ब्राह्ममुहूर्ताचा प्रवास सुरू झाला, नवीन-नवीन कार्यक्रम उदयाला आले आणि रोजचा नवीन सूर्य जसा आपल्या प्रकाशित करून जातो, तसेच नवीन कार्यक्रम सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक आगळा-वेगळा प्रकाश घेऊन येतात. तसाच हा सुरू झालेला आजपासून तनुश्री संकल्प सिद्धी. मी ठरवलंय. ठरवलंय ना सगळ्यांनी? येस, ठरवलंय. खूप जणांना वाटलं, की नक्की काय घेणार आहात या कार्यक्रमामध्ये? असणार तरी काय आहे? सगळ्यात पहिलं लेट मी क्लिअर, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा सेशन आहे. सकाळी आपण ध्यानधारणा आणि काही गोष्टी नव्याने जाणून घेणार आहोत. संध्याकाळी आपण ॲक्चुअली आपला संकल्प किंवा आपले जे काही अफर्मेशन्स आहेत, आपलं व्हिज्युअलायझेशन आहे, याला थोडंसं चॅनलाइज करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी संध्याकाळी आपण जाणून घेणार आहोत. सो दोन्ही वेळा अभ्यास करायचा आहे. खूप जण मला म्हणाले, "एकदा अटेंड केलं तर चालेल का?" मी म्हटलं, "नाही, दोन्ही वेळा आहे. त्यामुळे दोन्ही वेळा तुम्ही केलं तर जास्त चांगलं आहे." आणि मेन म्हणजे सकाळची जी ऊर्जा आहे, ती आपल्याला दिवसभर योग्य मार्गाने आपली थॉट प्रोसेस चालू व्हायला निश्चितच मदत करणार. मी अजून एक मेसेज टाकला होता ग्रुपवर, की काही प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे आणि आजच्या दिवसापासनं जे मला वाटतं पहिल्या सेशनपासनं माझ्याबरोबर आहेत, त्यांनी अनुभवलं असेल, की ही साधना आपण कधीच केली नव्हती. आणि ती साधना आपण नव्याने करणार आहोत. मग ताई काही नवीन आता करायला लागलात का? तर खरं सांगू तर ही जी साधना आहे, मी ही गेले अनेक वर्ष माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं, की रात्री झोपताना तो दिवा लावून त्याच्यासमोर बसून प्रार्थना करून झोपायला जायचं. हे मला अनेक वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेलं आणि मी ते फॉलो पण करत होते. इन बिटवीन काही गोष्टी वाचनात आल्या आणि तेव्हा मला कळलं, की अरे ही तर एक साधना आहे, जी आपल्याकडनं रोज होतीये. माझ्या गुरूंनी तेव्हा मला सांगितलं नव्हतं, की ही कशासाठी करायची, याचे बेनिफिट्स काय आहेत. बट व्हेन आय स्टार्टेड लर्निंग मोर अबाउट इट, मला लक्षात आलं, की ही किती महत्त्वपूर्ण साधना आहे आणि ही दिवसभर कुठे ना कुठे आपल्याला काम डाऊन ठेवायला, स्टेबल ठेवायला, फोकस ठेवायला निश्चितच मदत करतील. मग वाटलं, ठरवलं मग, की अरे आपण एकटं करतोय तर आपल्या परिवाराला घेऊन आपण ही साधना करायला पाहिजे, नाही का? आणि म्हणूनच आपण सगळेजण मिळून आजपासनं ही साधना करणार आहोत. आय होप सगळेजण माझ्याबरोबर करायला तयार आहात. नक्की, येस. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच प्रेग्नंट मुलींनी मला विचारलं होतं, की अ,
चालेल का? मी प्रेग्नन्सीत केलं तर चालेल का? तर इट इज अ वंडरफुल साधना दॅट वी आर डूइंग इन प्रेग्नन्सी आणि आपल्या बेबीसाठी तर ही निश्चितच उपयोगी पडणारी साधना आणि आपण कुठेही एक्झॅजरेट करणार नाही आहोत. आपण खूप शांतपणे आणि एक स्टेप बाय स्टेप ही जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे अजिबात घाई-गडबड नाही, खूप काही पटकन शिकायचंय असंही नाही. स्टेबली आपण करूया आणि मग त्याचा काय इम्पॅक्ट आपल्यावर होतोय हेही आपण जाणून घेऊया. ओके. सो अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही, की जमेल का? कसं करायचं? मग काही मिस तर होतंय का? काही मिस होणार नाही. रोजची ही साधना करताना सगळ्यात आधी महत्वाचं आहे ते म्हणजे आपण या साधनेमध्ये आपण फोकस तर राहणार आहोत, पण या साधनेमध्ये काही रूल्स एंड रेग्युलेशन फॉलो करायचं. ते म्हणजे पहिलं रोज आपण काय करणार आहोत आणि रोजचा हा पॅटर्न असेल. रोज सुरुवातीला आपण थोडंसं आधी बॉडी अवेअरनेस घेऊया, आपली बॉडी रिलॅक्स करूया. मग थोडासा आपण श्वासाकडे 3च श्वास घ्यायचे विथ अवेअरनेस आपण घेणार आहोत. त्यानंतर 3 ओंकार आपण करायचेत, ओके. आणि मग आपण थोडासा पाठ डिस्कस करणार आहोत. रोज नवीन-नवीन अभ्यास करायचा आहे, हो ना? आणि रोज नवीन अभ्यास करायला आपल्याला आवडतं. त्याच्यामुळे थोडासा अभ्यास करणार आहोत आणि मग आपण त्राटक साधना करायची. ठीक आहे, हा रोजचा पॅटर्न असेल आणि या पद्धतीनेच आपण करणार आहोत. कधी दिवा ऑन लावायचा कारण काल खूप जण म्हणजे रात्री 12:30 पर्यंत जॉइन होत होते आणि आय वॉज सो हॅपी की बापरे! इतके उशिरापर्यंत सुद्धा सगळ्यांची इच्छा आहे साधना शिकण्याची आणि जाणून घेण्याची. त्यामुळे खूप जणांना मेसेज जो मी रिपीटेडली पाठवत होते तो मिळाला नाहीये. त्यामुळे काळजी करू नका. मी आज पुन्हा तो मेसेज पाठवीन. त्यामुळे आज जरी तुमच्याकडे दिवा असेल लावलेला किंवा तुपातला दिवा तुम्ही नाही ठेवला, तरी दॅट इज परफेक्टली ओके. आपण कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि सांगणार आहे. ओके. सो चला आजचा दिवस सुरू करायचा आहे तर सगळ्यात आधी धन्वंतरींना वंदन करूया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करू. सगळ्यांनी दोन्ही हात जोडायचे, डोळे शांत मिटायचे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचं. ओम. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैः वन्दितपादपद्मम् लोके जरारुक् भयमृत्युनाशम् दातारमीशं विविधौषधीनाम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. धन्वंतरींना वंदन करून आपण आजचा दिवस सुरू करतोय. आजचा दिवस हा महत्वाचा दिवस असं म्हणूयात कारण एक नवीन साधना आणि एक नवा अभ्यास आपण आपल्यासाठी करणार आहोत. त्यामुळे मी एकच सांगेन की हा जो काही वेळ आपण करणार आहोत, पूर्णपणे फोकस्ड इथे राहूया. बाकीचा कुठलाही विचार नको. ऑलमोस्ट फक्त आपण हे 45 मिनिट्स टू 50 मिनिट्स आपला हा असणार आहे. त्याच्यामुळे या वेळेमध्ये मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की डायव्हर्ट होऊ नका. इकडे-तिकडे लक्ष कुठेतरी असं डायव्हर्ट झालं, तिकडे झालं, मग चहा टाकला का? पाणी आलं का? हे झालं का? दूधवाला आला का? पेपरवाला आला का? ह्याच्याकडे लक्ष नको. आपण पूर्णपणे लक्ष या साधनेकडे देऊ. ओके. यामध्ये आपण डोळ्यांसाठीचेही काही व्यायाम करणार आहोत आणि त्यामुळे तेही आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे ते व्यायाम करताना शक्यतो तुम्ही चष्मा घालून व्यायाम ज्यांना असेल केला तरी चालेल, पण साधना करताना चष्मा तुमचा काढलेला असेल तर जास्त बेटर हे लक्षात ठेवा. ज्यांना खूप हेडेक असेल किंवा खूप सारं काय म्हणायचं टेन्शन हेडेक म्हणतो आपण किंवा ज्यांचं पित्त खूप वाढलंय असं असेल तर त्यांनी
दिव्याकडे बघताना डोळे मिटून त्यांनी दिव्याकडे आपण ती ज्योत अनुभवणार आहोत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका, की माझं पित्त वाढलंय, मग आता ज्योतीकडे बघून अजून माझं पित्त वाढेल का? काही काळजी करू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप आणि योग्य पद्धतीने कशा करायच्या त्याच सांगणार आहेत. ओके. सो चला मग सुरुवात करायची आहे. तर आज आधी आपण बॉडी अवेअरनेसनी सुरुवात करूया. सगळ्यांनी रिलॅक्स व्हा. पाठीचा कणा ताठ आहे. जर कोणाला टेकून बसायचंय, टेकून बसा, काही हरकत नाही. रिलॅक्स असाल, खाली मांडी घालून बसला असाल, अनघा आणि तिचं मिस्टर मांडी घालून खाली बसलेत. सो तसे असाल तरी हरकत नाहीये. खूप छान. जर वाटलं खुर्चीवर मला कम्फर्टेबली बसायचंय, खुर्चीवर जसं तुम्हाला कम्फर्टेबल बसायचं तसं बसा. ओके. बसताना पाठीचा कणा ताठ आणि घेताना शोल्डर्स थोडेसे मागे घ्या. सो दॅट काय होतंय, आपली चेस्ट एक्सपांड होतीये आणि जेही आपण श्वास घेणार आहोत, तो योग्य पद्धतीने आपण प्रत्येक प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची मदत होईल. दोन्ही हात ध्यान मुद्रेत असेल, ध्यान मुद्रा करताना हात असे नकोयत, आपली बोटं थोडीशी अलगद आपण आकाशाकडे ठेवतोय आणि नेहमी आपण हात ठेवताना थोडा आपण मांडीच्या कॉर्नरला ठेवतो. तसं न ठेवता थोडंसं अनघा आतमध्ये घ्या. हात थोडा जवळ घेऊया आपण. ओके. सो इट विल बी असा नसेल. स्वाती थोडा हात आतमध्ये घ्यायचा आहे. आतमध्ये घ्या. अजून थोडासा. अजून थोडा. हां, कळलं? स्वातीने इथे हात दाखवलाय. कळतंय सगळ्यांना कसा ठेवला आपण हात? एक मिनिट मी तुम्हाला माझा हात दाखवते म्हणजे तुम्हाला एक माझा दिसतोय हात? इथे मी मांडीच्या कॉर्नरला नाही ठेवला. मी कसा ठेवला? आतमध्ये ठेवलाय. दिसतोय सगळ्यांना? दिसतोय? येस. सो या पद्धतीने हात ठेवूया. ओके. पाठीचा कणा ताठ आहे, डोळे शांत मिटायचे आणि जसा स्कॅनर फिरतो तसा पायाच्या बोटांपासनं आपल्या डोक्यापर्यंत स्कॅनर आपण फिरवतो. कुठे ताण आहे का? कुठे काही दुखतंय का? जर ताण असेल किंवा दुखत असेल तर त्या बॉडीला थोडं स्ट्रेच करा आणि पुन्हा रिलॅक्स करा. म्हणजे तो ताण कमी होतो. समज गुडघ्यामध्ये दुखत असेल तर तिथे थोडंसं स्ट्रेच करा आणि मग थोडं रिलॅक्स करा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेदना तिथे जाणवणार नाही. कुठल्याही प्रकारचा ताण तुम्हाला जाणवणार नाही. पायाच्या बोटांपासून प्रत्येक पेशीपर्यंत होणारं ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण ऑब्झर्व्ह करतोय आपण. कुठेही काही असं नाहीये, की ओढून ताणून करायचंय. नॅचरली ती गोष्ट आपल्याकडनं करायची आहे. पायाची बोटं, टाचेचे स्नायू, पोटरीचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स आहेत. गुडघ्याचे स्नायू रिलॅक्स आहेत. मांडीचे स्नायू, दोन्ही पायांमध्ये होणारं ब्लड सर्क्युलेशन ऑब्झर्व्ह करायचंय. ओटीपोटाचे स्नायू, कमरेचे स्नायू रिलॅक्स आहेत. पोटाची अलगद हालचाल होतीये जेव्हा श्वास घेतोय. पोट अलगद बाहेर आल्यासारखं होतंय आणि श्वास सोडताना किंचित आतमध्ये खेचल्यासारखं होतंय. छातीचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स आहेत. शोल्डर्स, दोन्ही शोल्डर मसल्स रिलॅक्स करा. दोन्ही हात ध्यान मुद्रेत आहेत. आपला अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकमेकांना जोडले. कदाचित आता आपण इतके रिलॅक्स झालो की त्या ठिकाणी ते पल्सेशन सुद्धा आपल्याला जाणवत असेल. हातामध्ये होणारे सर्क्युलेशन ते ऑब्झर्व्ह करायचंय. मानेचे स्नायू रिलॅक्स आहेत. पाठीचा कणा, मान आणि आपलं मस्तक एका रेषेत पूर्णपणे रिलॅक्स. आता चेहऱ्याचे स्नायू बघायचे.
चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. कपाळाचे स्नायू, डोळ्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करायचे. पूर्ण बॉडी रिलॅक्स आहे आणि आता फक्त आपल्या श्वासाकडे आपण लक्ष देणार. श्वास घेतला जातोय आणि श्वास सोडला जातोय. कुठेही ओढून ताणून नाहीये, कुंभक नाहीये, होल्ड करायचं नाहीये. फक्त श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय. श्वास घेताना पोट अलगद फुगवलं जातंय आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये खेचल्यासारखं होतंय. आता पुढचे 3 श्वास विथ अवेअरनेस आपण घेणार आहोत आणि त्यावेळी उजवा हात आपल्या पोटावर ठेवूया, म्हणजे आपल्या पोटाची हालचाल कशी होतीये ती आपल्याला कळेल. पुढचे 3 श्वास आपण अलगद घेणार आहोत. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा आता आपला उजवा हात आपल्या मांडीवर आपण टेकवतोय किंवा तुम्ही खुर्चीवर टेकवला असेल आणि पुन्हा आपल्या शरीराकडे लक्ष देऊन पूर्ण बॉडी रिलॅक्स आहे की नाही हे ऑब्झर्व करायचे. आणि आता आपण 3 ओंकार आपण करणार आहोत. ओंकार करताना अ, उ आणि म हे तिन्ही शब्द त्याच्या व्हायब्रेशन आपण अनुभवायचे आहेत. अ हा पोटापासून सुरू होतोय. उ आपल्या फुफ्फुसांच्या तिथे आपण अनुभवतोय आणि म हा मस्तकाच्या ठिकाणी आपण अनुभवणार. प्रत्येक ओंकार करताना त्या शब्दांकडे, त्या व्हायब्रेशन्सकडे जाणीवपूर्वक लक्ष आपण देणार आहोत. श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास घ्या. पुन्हा एकदा एक श्वास घ्या. दोन्ही हात सावकाश जवळ घ्यायचे. एकमेकांना जोडायचे. मसाज करायचे. डोळ्यांना उषा द्यायची. सावकाश डोळे उघडायचे. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या तनुश्री संकल्प सिद्धी या साधनेमध्ये.
आणि तुमच्यासारखीच मी पण एक साधक आहे, त्याच्यामुळे असं काही समजू नका. इमॅजिन करा, की आपण सगळेजण मस्त एका हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि एकत्रितरित्या ही साधना आपण सगळेजण अनुभवत आहोत. सो मी माझं प्रेझेंटेशन शेअर करते आणि आजचा जो टॉपिक आहे आपला त्राटक साधनेचा, त्याची थोडीशी ओळख आज आपण आधी करून घेऊया. माझं स्क्रीन दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय स्क्रीन? येस? थँक यू. सो पण आजपासून ही त्राटक साधना जी आपण म्हणतो एक पॉवरफुल योगिक टूल जे आपल्याला आपल्या संकल्प सिद्धीसाठी उपयोगी पडणार आहे त्याच्याबद्दलची थोडीशी ओळख आज आपण करून घेऊया. असं म्हणतात की 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. इट्स अ सन इयर असं म्हणतात. आणि द सन डिमांड्स क्लॅरिटी, लाईटनेस अँड पर्सनल पॉवर. सूर्य तेजाचा जो आपण म्हणतो हा तेजाची देवता आहे, प्रकाशाची देवता आहे. या देवतेकडनं आपल्याला काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या प्रत्येक पेशीपर्यंत आपण त्या पोहोचवणार आहोत आणि या सूर्याची साधना करण्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्वाचे आणि या वर्षामध्ये जर ही सूर्याची साधना केली तर त्याचा तुमच्या प्रत्येक एरियामध्ये त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि म्हणूनच ही सूर्याची साधना करण्यासाठीच ही त्राटक साधना जी आपण दिव्याच्या ज्योतीकडे बघून आपण ही साधना करणार आहोत ही एक त्याचं थोडंसं मिनिएचर रूप असं आपण म्हणूया आणि ती आपल्याला आजपासून सुरुवात करायची. स्क्रीनवर कोणीतरी लिहितंय त्याच्यामुळे रिक्वेस्ट करेन की प्लीज स्क्रीनवर काही लिहू नका. थँक यू. So this is a year to restart, to rejuvenate, to rebuild and to recharge. आणि जेव्हा आपण म्हणतो की आलेली मरगळ दूर करण्यासाठी जेव्हा तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो, आपोआपच आलेली मरगळ निघून जाते. आलेला जो काही म्हणतो ना, कुठेतरी ग्लानी असेल किंवा थकवा असेल, तो निघून जातो. कुठे काही करण्यासाठी एक आपल्याला होप नसते किंवा एक मार्ग नसतो किंवा कसं पुढे जाऊ हे कळत नसतं, तेव्हा ते रिचार्ज होण्यासाठी सुद्धा आपल्याला ही साधना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही साधना जरी वाटलं की छोटीशी असेल किंवा एक थोड्या वेळापुरती आपण करणार आहोत, पण त्याचा खूप डीप इम्पॅक्ट आपल्यावर निश्चितपणे होणार आहे आणि त्यासाठी आपण ही साधना सगळेजण मिळून करणार. मी तुम्हाला हा मंत्र पाठवला होता. आय होप सगळ्यांनी तो मंत्र वाचला होता. कारण हा त्राटक साधनेचा अत्यंत महत्त्वाचा मंत्र सगळ्यांनी आता म्हणूयात, मला वाटतं मी सगळ्यांना पाठवला तर त्यामुळे सगळ्यांना माहिती असेल हा मंत्र. त्यामुळे ज्यांच्याकडे जे उशिरा जॉइन झाले त्यांना माहिती नाही. तर सगळ्यांनी हात जोडून हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या समोर स्क्रीन समोर आहे त्यामुळे तो म्हणायला सोपा आहे. निमेषोन्मेषकं त्यक्त्वा सूक्ष्मलक्ष्यं निरीक्षयेत्. म्हणा परत एकदा सगळेजण. निमेषोन्मेषकं त्यक्त्वा सूक्ष्मलक्ष्यं निरीक्षयेत्. पतन्ति यावच्छृणी त्राटकं प्रोच्यते बुधैः. पतन्ति यावदश्रूणि त्राटकं प्रोच्यते बुधैः। एवम् अभ्यासयोगेन शाम्भवी जायते ध्रुवम्। एवम् अभ्यासयोगेन शाम्भवी जायते ध्रुवम्। नेत्ररोगा विनश्यन्ति दिव्यदृष्टिः प्रजायते। नेत्ररोगा विनश्यन्ति दिव्यदृष्टिः प्रजायते. बघा त्राटक साधनेने काय काय होतंय, किती महत्वाची ही साधना आहे, हे या श्लोकातनं व्यक्त केले. फक्त आपण काय करणार आहोत? डोळ्यांचे काही व्यायाम करणार आहोत. एकटक होऊन, एकचित्त होऊन त्या ज्योतीकडे बघणार आहोत. पण त्यांनी काय सांगितलं? यांनी जी एक शांभवी मुद्रा जी अनेक
ऋषीमुनी कशासाठी करायचे? त्या दिव्य दृष्टीला प्राप्त होण्यासाठी. म्हणजे काय? एका ठिकाणी तुम्ही बसलात, पण तिथे आमची शोभाताई काय करतीये मला दिसतंय. आमच्या कविताचं काय चाललंय मला कळतंय. आमची यशस्वी कुठे हे मला दिसतंय. अशी दिव्य दृष्टी पूर्वी प्राप्त व्हायची की नाही? ऋषीमुनींना व्हायची. का? कारण ते शांभवी मुद्रेचा अभ्यास करत होते आणि जेव्हा तुम्ही त्राटक साधनेचा अभ्यास सातत्याने करायला लागतात, तुमची दिव्य दृष्टी प्रजायते असं त्यांनी सांगितलंय. पण ठीक आहे, आपण दिव्य दृष्टीचा नंतर विचार करू. पण नेत्ररोगा विनश्यन्ति हे सगळ्यात महत्वाचं, की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि आता तर आपण पाहतो ब्रह्ममुहूर्तात आपण ऐकलं होतं ना, सगळ्यांचे डोळे कसे झाले? झूम डोळे झालेत, हो ना? आणि त्यासाठी तर आपल्याला निश्चितपणे ही साधना उपयोगी पडणार आहे आणि म्हणूनच आपण ही साधना या पद्धतीने करायला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यासाठी आधी डोळ्यांचे व्यायाम करायचे, पण ते करण्याआधी अजून थोडासा पार्ट आहे, तो आपण आधी जाणून घेऊया. ओके? So, where vision becomes intention and intention becomes reality, अशी ही साधना. म्हणजे जेव्हा तुमची दृष्टी हे काय होतीये, तुमचा संकल्प होतोय आणि तुमची संकल्प हे वास्तवात उतरवण्यासाठी अत्यंत महत्वाची ही साधना. त्यामुळे ही करताना पण खूप फोकस्ड असतो. आता आपल्याला हळू लक्षात येईल, की आपलं थोडंसं कॉन्सन्ट्रेशनचं टायमिंग थोडं वाढायला लागलंय. कारण मी अनेक जणांशी बोलते, ते मला सांगतात, "ताई सगळं कळतंय. रोंडानी सगळं शिकवलंय, कृतज्ञता शिकवलीये, आपल्याला अफर्मेशन शिकवलंय, आपल्याला व्हिज्युअलायझेशन शिकवलंय, सगळं काही केलंय. पण हे मन आहे ना, सारखं कुठेतरी इकडे-तिकडे, तिकडे-तिकडे भरकटत असतं. करता-करताच मध्येच कुठेतरी आपण इकडे-तिकडे हलत असतो आणि हे सगळं करताना वाटतं, की अरे, अजून काहीतरी करायचं ज्याने कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि तेच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं आपण या पद्धतीने, या साधनेतनं हा अभ्यास करणार आहोत. ही साधना जी आहे, ही हठयोग प्रदीपिकात दिलेली आहे आणि जो श्लोक आपण पाहिला हा घेराण संहितेतला हा श्लोक आहे. योग साधनेत आपल्याला जसं पंचकर्म आयुर्वेदात सांगितलंय, तशा 6 शुद्धी क्रिया सांगितल्या. आणि या वेगवेगळ्या 6 शुद्धी क्रिया आहेत. त्यातली एक साधना आहे ती त्राटक ही साधना आहे, जी शुद्धी क्रिया आपल्याला सांगितली जाते. त्यामुळे या साधनेने आपण पाहतो, की आपल्या अ, डोळ्यांच्या इथली तर ते होतच, क्लिन्झिंग होतच. पण त्याच्याबरोबर आपल्या विचारांवर मध्ये पण शुद्धीचं काम आपण आपोआपच करत असतं. त्यामुळे आपल्याला म्हणतो, की ही साधना जी आहे ती काय आहे? एक ब्रिज आहे. आपण जे एक्सटर्नल आणि इनर अवेअरनेस आहे, त्यातला हा ब्रिज असं आपण ही साधना म्हणूया आणि त्यामुळे ही साधना, त्राटक साधना आपल्या संकल्प सिद्धीसाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त अशी ही साधना आपल्याला ठरणार. आयुर्वेदाच्या तत्वानुसार आपण त्राटक साधनेचा थोडासा विचार करूया आणि ही त्राटक साधना आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने का करतोय? कारण आपल्या डोळ्यांमध्ये जे पित्त आहे त्याला आलोचक पित्त असं म्हणतात. आपण आयुर्वेदाच्या तत्वानुसार 5 वेगवेगळ्या ठिकाणी पित्ताची स्थानं आहेत. आपल्या आमाशयाच्या ठिकाणी, आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे, आपल्या डोळ्यांच्या ठिकाणी, आपल्या स्किनच्या ठिकाणी, आपल्या रंजक पित्त आहे, जे आपल्या लिव्हर, स्प्लीनमध्ये आहे. सो हे सगळे जे पित्त आहेत, या सगळ्या पित्तांसाठी ही साधना निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हे जे आहे आपण डोळ्यांनी बघतोय, ते तेज आपण आत्मसात करतोय, ग्रहण करतोय, पण त्याचा फायदा आपल्या आलोचक पित्तासाठी आणि साधक पित्तासाठी सुद्धा होणार आहे. कारण ही हे जे पित्त आहे, याला आपण जेव्हा चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करतो, तर मग काय होतं, जे तमाचं आवरण आलेलं आहे, जे रजाचं आवरण आपल्या सात्विकतेवर आलेलं आहे, ते आपोआपच निघून जातं. आणि म्हणूनच ही साधना जी आहे, ही आपल्यातला सत्वगुण वाढवायला उपयुक्त अशी ही साधना आहे आणि त्यासाठी आपण ही साधना करायची. त्याच्यामुळे अजून काय फायदा होतो, तर याच्यामुळे आपली धृती आणि स्मृती यांना सुद्धा निश्चितपणे मदत होणार. आता म्हणजे काय? धृती आणि स्मृती म्हणजे नक्की काय? जे आपल्या मनासाठी खूप महत्वाचं आहे. कारण हे जितके स्टेबल असणार आहे, तेवढा आपला संकल्प हा पॉवरफुल होणार आहे, हा जास्त फोकस्ड आपण करू शकणार आहोत आणि यासाठी ही साधन. असं म्हणतात, की माणसाचं खरं बळ या 3 शब्दांमध्ये. कुठल्या? धृती आणि धैर्य याच्यामध्ये. हल्ली आपण सगळेजण एआयच्या नादी असतो, एआयच्या मागे असतो. एआयनी काय आपल्याला डाटा किती भरपूर मिळतो याच्याकडे आपण लक्ष देतो.
पण एआय आपल्याला धीर, आणि धैर्य देऊ शकत नाही आणि ते आपल्याला फक्त आपल्याला ॲज अ ह्युमन वी आर ब्लेस्ड विथ धिस. तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या साधनेमध्ये करणार. मग आता चला धीर, आणि धैर्य यांचा थोडासा विचार करूया आणि या गोष्टी आपल्यामध्ये किती आहेत थोड्याशा समजून घ्यायच्या का? घ्यायच्या का? बघायचंय का? कोण तयार आहे माझ्यावर? बघूयात तरी धीर, आणि धैर्य आहे तरी किती माझ्याकडे हे मला कळेल. ओके. सो हे जे प्रश्न मी विचारणार आहेत हे आपल्यासाठी आहेत. ओके. याच्यामध्ये अजिबात असा विचार करू नका की हे मला मार्क द्यायचे आहेत किंवा मला कोणाला तरी दाखवायचं असं काही नाही. हा आपल्यासाठीचा अभ्यास आपण आता करणार. ओके. सो पहिला प्रश्न. कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा ऑप्शन 1 तुम्ही पटकन तो निर्णय घेऊ शकता किंवा खूप विचार करायला लागतो. का गोंधळून जातो, हे करू का ते करू, ते करू का हे करू? कुठला ऑप्शन आहे बघा, चेक करा. तुमचं कुठलं ऑप्शन आहे याच्यामध्ये ते लिहून काढा. निर्णय घेताना तो पटकन स्पष्टता येते का? का खूप विचार करायला लागतो का गोंधळून जातो? पुढचा, एखादा संकल्प करताना माझं मन शांत आणि ठाम असतं, उत्साही असतं पण थोडं अस्थिर असतं, का खूप साऱ्या शंकांनी भरलेलं असतं? कळतंय ना प्रश्न सगळ्यांना? एखादा संकल्प करताना माझं मन शांत आणि ठाम असतं, उत्साही असतं पण थोडं अनस्टेबल असतं, अस्थिर असतं, का शंकांनी भरलेलं असतं? जेव्हा मी स्वतःला मला नक्की काय हवंय असा प्रश्न विचारते किंवा विचारतो, तेव्हा स्पष्ट आहे मला काय हवंय हे स्पष्ट आहे, असं उत्तर येतं? का थोडंसं स्पष्ट आहे, पण थोडं अस्पष्ट वाटतंय मला? का हा प्रश्नच मला खूप गोंधळात टाकतो असं वाटतं? बघा बरं काय उत्तर आहे? काय उत्तर आहे? हा प्रश्नच मला गोंधळात टाकतो. येतायत ना उत्तरं लिहिता? सगळ्यांना? येतात? ओके. आणि हे आपल्यासाठी आहेत बरं का. आपण ही उत्तरं आपल्यासाठी लिहिणार आहोत त्याच्यामुळे अ, एकदम रिलॅक्स होऊन आणि मोकळेपणाने स्वतःसाठी उत्तरे लिहा. ओके. पुढचा प्रश्न. एकाच वेळी अनेक विचार डोक्यात चालू असतात का? एका वेळी अनेक विचार डोक्यात चालू असतात का? हो, खूप सारे विचार. हां, कधी-कधी असतात. फार कमी. आणि जेव्हा आम्ही ब्राह्ममुहूर्ताला बसतो ना, तेव्हा तर खूपच कमी असतात. बघा बरं काय वाटतंय? ओके. सो या प्रश्नांच्या उत्तरावरनं कळेल, की जिथे स्पष्टता कमी, तिथे आपली म्हणजे आपली बुद्धी ही थोडी थकलेली आहे, हे लक्षात येईल आपल्याला. ओके. आणि तिच्यावर आपण काम या साधनेतनं निश्चितपणे करणार. चला आता पुढचा भाग. धृती म्हणजे काय? आपली टिकून राहण्याची क्षमता, ती ओळखूयात कशी? जेव्हा मी एखादा संकल्प घेते किंवा घेतो, तेव्हा मी शेवटपर्यंत तो टिकवतो. म्हणजे आज मी ठरवलं, न्यू इयरचं माझं रेझोल्यूशन होतं आणि ते मी कन्सिस्टंटली फॉलो करतीये किंवा करतोय. हा पहिला ऑप्शन. थोडाफार काळ टिकतो आणि मग नाही हो, जमतच नाही. मग काय ना, खूप साऱ्या गोष्टी असतात ना, मग नाहीच होत ते. आणि शेवटचा ऑप्शन, मीच सोडून देते आणि विसरूनच जाते काय मी संकल्प केला होता ते. लिहिलं? पुढचं. रोजच्या छोट्या-छोट्या सवयी म्हणजे मेडिटेशन आहे किंवा रोजचं काही सकाळचं रुटीन आहे, रात्रीची झोपतानाची प्रार्थना आहे, अफर्मेशन्स आहेत. या मला अगदी सहज जमतात. म्हणजे असं कधी वाटत नाही, की हे काहीतरी अवघड आहे आणि मला कसं जमेल करायला, असं कधीच वाटत नाही. सहज जमतात. हा पहिला ऑप्शन. मी सुरुवात करते. पहिले काही दिवस माझ्याकडनं होतं, नंतर तुटतात सवयी त्या. आणि तिसरं ऑप्शन, मी नेहमी ठरवतच असते, आता करायचंय, आता करूयात, आता करूयात, असं फक्त ठरवतच असते. पुढचा. एखादी अडचण आली, एखादी अडचण आली, की तरी सुद्धा मी माझ्या संकल्पाच्या ठिकाणी मी स्टेबल असते. मी टिकून असते तिथे. दुसरं ऑप्शन, मला असं वाटतं, की मला कोणाच्यातरी मोटिव्हेशनची गरज आहे, तरच मी ते करू शकेन, नाहीतर नाही शक्य. किंवा तिसरं ऑप्शन आहे,
आत्ता जाऊ दे ना, सोडून देऊ, नंतर बघू, पुढे मागे बघते. कशाला काय ठरवायचंय, सोडून दे. बघा हां, एखादं काही करायचं असेल, ठरवायचं असेल आणि अडचण आली, की तुम्ही टिकून राहताय का तुम्हाला मोटिव्हेशनची गरज आहे, का नंतर बघूया, नंतर ठरवूया असं म्हणून सोडून देतो, काय करतो चेक कर. पुढचा प्रश्न. माझा संकल्प जर मी मोडला, तर मी पुन्हा नव्याने उभी राहते आणि नव्याने सुरुवात करते. माझा संकल्प मोडला, तर मी पुन्हा नव्याने सुरुवात करतो, नव्याने उभा राहतो किंवा मी स्वतःवरच रागावतो आणि मग मी सोडूनच देतो. तो संकल्पच सोडून देतो. जाऊ दे ना, कशाला करायचे? लिहिली उत्तरं? आणि जर याची उत्तरं आपली थोडीशी नकारात्मक असतील आणि माहिती असूनही आपण टिकत नाही असं असेल, तर आपली धृती ही कुठेतरी कमकुवत आहे हे आपल्याला यातनं कळते. ओके. आता पुढचा. मला योग्य काय माहीत असतं, पण तरीसुद्धा मला योग्य काय हे माहिती असतं, पण तरीसुद्धा मी टाळते किंवा मी पुढचा ऑप्शन प्रोक्रॅस्टिनेट करते. म्हणजे पुढे बघूयात, नंतर करूया, आत्ता नको. हा दुसरा ऑप्शन किंवा मी लगेच करायला तयार होते. दिलं? किंवा शेवटचा ऑप्शन हा आहे, की उद्या करीन हा विचार करते. बघा हां, जर मला योग्य काय हे माहीत असतं, पण तरीसुद्धा मी टाळते, मी टाळतो, मी प्रोक्रॅस्टिनेट करतो, का मी ती गोष्ट लगेच करायला घेतो, का उद्या करीन असा विचार करतो. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, की मी संकल्प का घेतो किंवा का घेते? हा प्रश्न स्वतःला विचारला तर उत्तर काय येतं, की मला मनापासून आवडतं म्हणून मी एखादा संकल्प घेते. का कुणीतरी सांगितलंय म्हणून मी संकल्प घेते? का परिस्थितीमुळे मला घ्यायला लागतो? परिस्थितीमुळे मला संकल्प घ्यायला लागतो. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न. आता समज आज आपण असा एक विचार केला, की आज या क्षणी मला माझी म्हणजे बुद्धी वाढवायची आहे. मला माझी धृती मजबूत करायची आहे किंवा माझी संकल्प सिद्धी मला चांगल्या पद्धतीने साध्य करण्यासाठी मला या दोन्ही गोष्टींना मजबूत करायचंय. तर कुठल्या गोष्टीला तुम्ही महत्त्व द्याल, की धृती, कशावर काम करायचं असं तुम्हाला वाटतं? कशावर काम करायचं? कळलं? चल. सो जेव्हा आणि धृती या दोन्ही स्पष्ट होतात, तेव्हा संकल्पसिद्धी ही आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त होणार आहे, हे निश्चितपणे आपल्याला कळेल आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या साधनेतनं आपण करणार आहोत. सो धृती आणि धैर्य या गोष्टी आता हळू-हळू कळायला लागतायत. कारण या गोष्टी नाहीच व्यवस्थित केल्या गेल्या किंवा फॉलो केल्या गेल्या, तर त्यालाच आयुर्वेदात प्रज्ञापराध असं म्हटलंय, की माहिती असून सुद्धा तू चुका करतोस किंवा माहिती असून सुद्धा तू चुकतेस. सो बद्दल थोडंसं जाणून घेऊ आणि मग आपण आजचे एक्सरसाइज करायला घेऊया. म्हणजे फक्त माहिती नाही. हल्ली वाटतं ना, म्हणजे काय इन्फॉर्मेशन गोळा केली म्हणजे झालं, बुद्धिमान आपण झालेलो आहोत. पण म्हणजे नुसती माहिती नाहीये. तर काय योग्य आहे, हे ओळखण्याची स्पष्टता आपल्याला येणं ही आहे, की योग्य काय, अयोग्य काय हे कळतंय. आणि आज आपण पाहतो आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. खूप सारे टूल्स आहेत, खूप सारे अपडेट्स आहेत. पण क्लॅरिटीच नसते. साधं तुम्ही नुसतं टाकलं, की मला काहीतरी हेअर इश्यू आहे. किती सारे ऑप्शन्स आपल्याला मिळतात, कितीतरी व्हिडिओज येतात, लाखो व्हिडिओज बघायला मिळतात. आणि हे सगळं होऊन सुद्धा तुम्हाला वाटतं का डर्मॅटॉलॉजिस्टकडची गर्दी कमी झाली आहे? आज हृदयाला मजबूत बनवण्यासाठी कितीतरी एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. पण काय कार्डिओलॉजिस्टकडची गर्दी कमी झाली आहे का? सांगा बरं मला.
मध्ये माझ्या आईचा फॉलोअप होता म्हणून मी ज्या कार्डिओलॉजिस्टना ती दाखवते त्यांच्याकडे गेले होते. आय हॅव सीन 80 पेशंट्स. मी त्या एका दिवसाला 80 पेशंट त्यांच्याकडे बसलेले होते. बाबांना ऑर्थोपेडिशियनकडे घेऊन गेले होते. त्यांचं नी रिप्लेसमेंट काही वर्षांपूर्वी झालेली आहे. पुन्हा फॉलोअप होता म्हणून घेऊन गेले होते. तर पाहिलं तिथे सुद्धा तुफान गर्दी आहे. मग गुडघ्याची काळजी कशी घ्यायची, हृदयाची काळजी कशी घ्यायची, याचे व्हिडिओज कमी आहेत का हो सांगा बरं मला? आहेत ना. पण तरी सुद्धा ही गर्दी जी आहे, ती अशी वाढतीये. काय होतंय? काहीतरी कमी पडतंय असं वाटतंय की नाही सगळ्यांना? वाटतंय. मग म्हणूनच ही धी आणि धृती हे का महत्वाचे कळतंय का सगळ्यांना? आय होप आत्तापर्यंत आपण याचा कधी विचार केला नाहीये, पण यापुढे आपण त्याचा निश्चितच विचार करणार आणि जो गोंधळ वाढतोय ना, त्याच्यासाठी या धीला खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं ग्लोरिफाय करता येईल, या धीकडे कसं लक्ष देता येईल, हे आपण बघणार आहोत आणि म्हणूनच अजूनही आपल्याला आपल्यावर काम करणं महत्वाचं आहे. ती शांतता आपल्याला हवी आहे आणि त्यासाठीची ही साधना, जी साधना आपण त्राटक साधना आपण करायला सुरुवात करतो. ओके. बाकीचा हळू पुढचा पाठ मी उद्या बोलणारच आहे. पण चला आता सगळेजण थोडे पुन्हा रिलॅक्स होऊया आणि आता आपण साधनेला सुरुवात करूया. ओके. साधनेला सुरुवात करताना सगळ्यांनी आधी दिवा असेल तो घेतला असेल जवळ, तर त्यांनी तो दिवा पेटवायचा आहे. ओके. मी जेव्हाही आपण साधना करणार तेव्हा आपण अंधारात ही साधना करणार आहोत. त्यामुळे मी माझ्याकडचेही दिवे बंद ठेवणार आहे. आणि जर कोणाकडे दिवा नसेल तर काळजी करू नका. मी स्क्रीनवर तुम्हाला त्या पद्धतीने दाखवणार. ओके. सो ज्यांच्याकडे दिवा लावलेला असेल त्यांनी दिवा लावून ठेवा. मग आपण आधी आय एक्सरसाइज करू आणि मग आपण त्या ज्योतीकडे फोकस करणार. आय होप आत्तापर्यंतचा पाठ कळलाय सगळ्यांना? ज्यांच्याकडे दिवा नसेल काळजी करू नका. मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे. इन केस जर नसेल तर नॉट टू वरी अबाउट इट. आपण ती प्रॉपरली करू शकणार आहोत. ओके. ठीक आहे? ओके. आता पहिल्यांदा कधी पण एक लक्षात ठेवायचं ज्योती ध्यान करताना त्राटक साधनेमध्ये आपण जे ज्योती त्राटक करणार त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तेही मी तुम्हाला नंतर हळूहळू सांगीनच. पण आज फक्त आपण ज्योती त्राटक करतोय. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की ज्योती त्राटक करताना पहिले आय एक्सरसाइज होणं हे फार महत्वाचं आहे. डायरेक्टली ज्योतीकडे फोकस करायचं आणि मग आपल्याला तो प्रकाश सहन होत नाही आणि आपल्याला मग जाणवतं की अरे मला ते नाही जमत आहे असं होतं. त्यामुळे डोळ्यांचे व्यायाम हे महत्वाचे सिंपल एक्सरसाइज पण ते माझ्याबरोबर तुम्ही करायचं. ओके. सगळ्यांनी आपले दोन्ही हात या पद्धतीने स्ट्रेट करा सगळ्यांनी. मी स्क्रीनवर दिसत नाहीये का कोणाला? दिसतीये? ओके. मी स्पॉटलाइट देते म्हणजे दिसेन कदाचित. आता दिसतीये का मी? दिसतीये? येस. सो सगळ्यांनी दोन्ही हात या पद्धतीने करा. पाठीचा कणा आपला ताठ आहे, सरळ बघणार आहोत. आता फक्त आपण आय मूव्हमेंट्स करायच्यात. कशा करायच्यात? आपला अंगठा कसा आहे, जो उजवीकडचा आहे तो बघायचा. मग समोर बघायचा आणि डावीकडचा अंगठा. पण तो बघताना असं नाही बघणार. आपण कसे बघणार आहोत? फक्त आय मूव्हमेंट्स करायचे. सो राइट, स्ट्रेट, लेफ्ट. पुन्हा एकदा राइट, स्ट्रेट, लेफ्ट, स्ट्रेट, राइट, स्ट्रेट, लेफ्ट, स्ट्रेट, राइट, स्ट्रेट, लेफ्ट. व्हेरी गुड. हात खाली घ्या. आता दोन्ही हातांना मसाज करा. कुठल्याही या एक्सरसाइज नंतर आपली जी ऊर्जा आहे ती तळव्यांमधनं डोळ्यांना द्यायची आणि प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज. आयबॉलच्या आजूबाजूला हलकं प्रेशर आपण देणार आहोत. ओके. केलं? गुड. आता काय करणार आहोत? पुढचा एक्सरसाइज. पुढचा एक्सरसाइज करताना एक हात असा आहे आणि दुसरा हात आपल्या मांडीवर आपण ठेवलाय. ओके. मांडीवर. आता काय करायचंय? उजव्याकडच्या हाताकडे अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे, उजव्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे, उजव्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे, उजव्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे बघणार आहोत. आता पुन्हा दोन्ही हात जवळ घ्या. ऊर्जा द्यायची आहे. प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज आणि प्रेशर रिलीज. ओके. आता डावा हात स्ट्रेट, उजवा हात आपला मांडीवर ठेवला. आता
डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे, डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे, डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे, डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे. बघितलं? पुन्हा एकदा दोन्ही हातांना मसाज. प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज आणि प्रेशर रिलीज. आता आपण पुढचा एक्सरसाइज जो करतोय तो अंगठा आपल्याला मूव्ह करायचा आहे, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मूव्ह करणार आहोत. पण आपण करताना मान अशी त्याच्याकडे बघायची नाही, आपण फक्त डोळे त्या पद्धतीने फिरवायचे. ओके, सो काय करायचंय, अंगठ्याकडे बघायचंय आणि जशी जशी अंगठ्याची मुवमेंट होतीये तशी तशी आयबॉलची मुवमेंट आपण करणार आहोत. एक राऊंड घेतला. ठीक आहे, कळलंय? जमलंय सगळ्यांना? लक्षात आलं? ओके, स्वतः लेफ्ट हँड घेऊया वरती आणि लेफ्ट साइडने आपण आता अँटी क्लॉकवाईज आयबॉलची मुवमेंट करतोय. ओके, अंगठा बघतोय आणि तो अँटी क्लॉकवाईज मूव्ह करायचा आहे. खूप कामली, एकदम शांतपणे ही मुवमेंट आपण करणार आहोत. गुड, व्हेरी गुड. पुन्हा एकदा. परफेक्ट. सो आता पुढचा एक्सरसाइज, अंगठा आता समोर आहे, आपल्या समोर ठेवायचा आणि तो हळूहळू हळू आपल्या नाकाच्या शेंड्याच्या इथपर्यंत घेऊन येणार. एकदाच हा व्यायाम करायचा. समोर ठेवलाय आणि हळूहळू हळू पुढे 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 आणत आपण त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. नाकाच्या शेंड्यापर्यंत आणि पुन्हा. व्हेरी गुड. आज मी एकदाच एक्सरसाइज करून घेते कारण तुम्हाला ओळख थोडीशी व्हावी या दृष्टीने. सो पुन्हा एकदा. प्रेशर रिलीज, प्रेशर. ओके, परफेक्ट. सो हे डोळ्यांचे व्यायाम झाले. आता आपण साधना करणार आहोत. आता ज्यांच्याकडे दिवा आहे त्यांनी तो दिवा आपल्या समोर ठेवायचा. ही साधना करताना आता एक लक्ष द्यायचं, डिस्टन्स तुमचं जेवढं आपल्या हाताचं डिस्टन्स आहे तेवढं असेल तर जास्त चांगलं. तेवढ्या डिस्टन्सवर तो दिवा ठेवायचा आपल्याला, हे लक्षात ठेवा. ओके, तेवढ्या डिस्टन्सवर दिवा राहू द्या. जर नसेल तर मी स्क्रीनवर आता तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, जर कोणाकडे दिवा नसेल तर येस, दिसते ज्योत सगळ्यांना? दिसते ना चारू? ओके, सो इन केस नसेल तर समोर दिवा आहे. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ज्योतीकडे बघायचं. ओके, आणि किती वेळ बघायचं, 30 आकडे मनात मोजले जातील एवढंच बघायचंय. किती बघायचं मी सांगितलं, 30 आकडे मनात मोजायचे तेवढं. ज्योतीकडे बघताना डायरेक्ट ज्योतीकडे बघायचं नाही, खाली ग्राउंड लेवल पासून बघत बघत मग ज्योतीकडे आपण बघणार आहोत आणि 30 आकडे मनात मोजायचे. मोजून झाले 30 आकडे, कदाचित ते मोजताना डोळ्यात पाणी येईल, चुरचुरेल, पण 30 आकडे मोजेपर्यंत तिथे आपण थांबणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर सगळ्यांना? कळलंय? हे झाल्यानंतर ऐकून घ्या आधी. हे झाल्यानंतर डोळे मिटायचे आहेत. ओके, डोळे मिटायचे आणि पुन्हा या पद्धतीने मसाज करून डोळ्यांना ऊर्जा द्यायची. ओके, पुन्हा डोळे किलकिले करत उघडायचे, पुन्हा ग्राउंड लेवल पासन पुन्हा ज्योतीकडे बघायचं. अशी आपल्याला 3 आवर्तनं करायची. क्लिअर? आज आपण ज्योतिध्यानातलं बेसिक स्टेप, आपण फक्त गेजिंग जे आहे, एफर्टलेस गेजिंग, जिथे कुठेही आपण ताण नाही, काही नाही, आणि फक्त शांतपणे आपण त्या ज्योतीकडे बघणार, एवढंच आपण करणार. क्लिअर? सो मी माझा दिवा बंद करते. सगळ्यांना कळलंय? काही शंका असेल तर हात वर करून विचारलं तरी चालेल. सगळ्यांचे लाईट ऑफ करायचे आणि आपण इमॅजिन करूया की सगळेजण एकत्र बसलेलो आहोत एका हॉलमध्ये आणि आपण त्या दिव्याकडे बघतोय. या पद्धतीने आपण बघणार आहोत.
तर सगळ्यांनी एफर्टलेस गेझिंग आधी सुरू करूया. आधी डोळे शांत मिटा. नॉर्मल ब्रीथ घ्या, श्वास घ्या, श्वास सोडा. आणि अलगद किलकिले डोळे करत सावकाश डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या ज्योतीकडे एकच चित्तपणे आपण बघणार आहोत. 30 आकडे मनात मोजायचे. ही आकडे मोजून झाले की डोळे शांत मिटायचे. दोन्ही हातांना मसाज करायचा. डोळ्यांना ऊर्जा द्यायची. पुन्हा एकदा सावकाशपणे डोळे किलकिले करत उघडायचे आणि पुन्हा एकदा ज्योतीकडे आपण बघणार आहोत. अशी 3 आवर्तन आपण करतोय. सो प्रत्येकाने त्याच्या त्याच्या वेळेनुसार शांतपणे कुठेही घाई न करता ही 3 आवर्तन कंप्लीट झाली की डोळे तसेच मिटून ठेवायचे. कदाचित डोळ्यात पाणी येईल, डोळे चुरचुरतील, पण 30 आकडे मोजायचे ते लक्ष ठेवायचे. तीन आवर्तन पूर्ण झाल्यानंतर डोळे शांत मिटलेले आहेत. आणि ज्या ज्योतीकडे आपण एकचित्तून बघत होतो त्या ज्योतीची इमेज आपल्या अंतःपटलावर किंवा मनोचक्षुंनी आपण अनुभवतोय. जोपर्यंत ती ज्योत आपल्या डोळ्यांसमोर बंद डोळ्यांनी आपण अनुभवतोय तोपर्यंत डोळे बंद ठेवायचे आहेत. आणि ज्या क्षणी ती इमेज आपल्या डोळ्यांसमोरून नाहीशी झाली असं लक्षात येईल तेव्हा आपण डोळे सावकाश उघडायचे.
Recording in साधना पुढे progress. जशी जाईल तसं तुम्हाला निश्चितच अनुभवायला मिळेल. सो थँक यू सो मच सगळ्यांना. खूप धन्यवाद आहेत कारण आज तुमच्या सगळ्यांबरोबर सो हळू-हळू आता आपण एक लक्षात ठेवायचं की आज घरी आता पुन्हा एकदा दुपारी करून बघू का? मग रात्री करू का? तर घरी रात्री करणार असाल तर सगळ्यांना एकत्र घेऊन, घरच्यांना एकत्र घेऊन बसा आणि तुम्ही केलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल. सांगितलं की आकडे मोजतो एवढं बेसिकच करा. स्टेप बाय स्टेप ही साधना टुमॉरो साधनेसाठी अभ्यासासाठी जो आपल्या संकल्प सिद्धीचा अभ्यास आपल्याला नक्की करायचा आहे. ओके. पापण्या उघड-झाप केलं तरी चालेल का? कधी चालेल पापण्या ज्योतीकडे बघताना आपण एकचित्त बघणार आहोत, तेव्हा मात्र लक्षात ठेवा चुरचुरतं, डोळ्यांना पाणी आल्यासारखं होतं आणि पाणी येणं, चुरचुरणं ही चांगली साईन आहे. हे कायम लक्षात ठेवा. इट्स अ गुड साईन. सो नॉट टू वरी अबाउट इट. त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका. पण आपण ज्योतीकडे बघताना थोडे किलकिले डोळे करून मग हळू बघायला सुरुवात करायची हे लक्षात ठेवा. एकदम आपण त्याच्याकडे नाही बघणार आहोत. ठीक आहे? क्लिअर? आणि ज्यांना वाटतंय की आणि आपण अगदी हार्डली 30 सेकंदच केलेलं आहे म्हणजे खूप कमी वेळ करतोय, त्यामुळे अजिबात काळजी नका करू. ह्याचा खूप छान इम्पॅक्ट होईल आणि हेही तुम्हाला नक्की सांगेल. ओके. सो सी यू इन द इव्हनिंग. आज संध्याकाळी आपण भेटणार आहोत. टिल दॅट टाईम थँक यू सो मच. ओम शांती. आणि आज दिवसभर मात्र काय करायचंय? आजचा अभ्यास हाच असेल की आपल्या धीकडे थोडंसं लक्ष द्यायचंय, की आपली बुद्धी काय सांगतीये, काय करतीये याच्याकडे आपण लक्ष देऊयात नक्की. ओके. सी यू इन द इव्हनिंग. थँक यू सो मच. ओम शांती. बाय बाय. थँक यू. थँक यू.